मित्र, एका विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारलेला आहे की सर, माहिती आणि ज्ञान हे कन्फ्युजन होते माझं, म्हणजे एकदम नेमकं कळत नाही. तेवढं त्याचं विश्लेषण करून काही उदाहरणं देऊन ते मला जरा पटवून सांगा, असं त्यांनी प्रश्न विचारला. आणि माहिती आणि ज्ञान याच्यातले बऱ्याच जण समज नीट बऱ्याच जणाला नसते. त्यामुळं आपण हा विषय एकट्या विद्यार्थ्याचा नाही तर सगळ्यांसाठीच उपयोगाचा आहे, या निमित्तानं मी तुम्हाला सांगू इच्छितो. आता या अगोदर एक आपण गोष्ट बघूया की एकदा काय झालं. म्हणजे ही गोष्ट सांगायची म्हणून सांगत नाही मी, तर याचा संदर्भ आपल्या पुढील विवेचनासाठी आहे. तर एक नुकतंच लग्न झालेली आणि स्वयंपाकाची कुठलीही जाण नसलेली एक महिला एका आजीकडे गेली आणि म्हणाली की मला उकडलेले धपाटे करायचं आहे. उकडलेले धपाटे करायचे आहे, ते कसे करायचे सांग. त्या आजीने सांगितलं की गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ, ज्वारीचं पीठ एकत्र करायचं. ते मला येते ना, म्हणजे ते माहिती आहे. बरं, मग ते चुरायचं आहे, ते मला माहिती आहे, ते मला माहिती आहे. फक्त त्याने ते सगळं बघलेलं आहे. माहिती ही काय असते, बघून जी समजते ती माहिती असते. ती ज्ञान असेलच याचं काही गॅरंटी नाही. तर मग ती आजी म्हटली की ठीक आहे बाबा, फारच उतावीळ, कारण माहितीचं स्वरूपच उतावीळ आणि वरवरचं असते. ज्ञान हे सखोल असतं, समुद्रासारखं शांत, सखोल, स्थिर असतं. उथळ पाण्याला खळखळाट फार, म्हणजे तसं माहितीला असा खळखळाट असतो. मग ते सगळं चुलीला जाळ लावायचा. हो, लावता येते म्हणजे, मला माहिती आहे म्हणजे चुलीला जाळ लावायचा. ठीक. मग तेल लावून बुडाला तेल लावून त्याच्यावर हे जे चुरलेलं पीठ आहे ना, ते थापायचं. ते मला येते म्हणजे. मग ते त्याच्यावर कपडा झाकायचा, ओला कपडा, त्याला माती लावायची इकडून बाजूनं, असं ते सांगत होतं. सगळं जमतं. भरपूर तेल टाकायचं असंही तिने सांगितलं, कारण करपू नये. ते बुडाला म्हणजे तिनं बुडालाचा अर्थ बाहेरून बुडाला असं समजलं, आणि आजीला जे सांगायचं होतं ते आतून बुडाला, पातेल्याच्या आतून बुडाला. आता हे गेले घरी, बाहेरून तेल टाकली बुडाला, बाहेरून बुडाला, आणि मग थापली आणि ते चुलीवर ठेवायला गेली. ते सगळं चुलीत पडलं. म्हणजे ही गोष्ट सांगण्यामागचा हेतू हा आहे की ज्ञानाला अनुभवाचं अधिष्ठान लागते. ज्ञान हे अनुभवातून येते. तर ज्ञान आणि अनुभवाच्या विषयी आपण, ज्ञान आणि माहितीच्या संदर्भाने आज आपण बोलणार आहोत. हा व्हिडिओ जर आपण संपूर्ण ऐकला तर बऱ्याच कन्सेप्ट
माहिती आणि ज्ञानाच्या संदर्भामध्ये क्लिअर व्हायला मदत होईल. माहितीला इंग्रजीमध्ये इन्फॉर्मेशन नावाचा शब्द आहे. इन्फॉर्मेशन हे कच्चा डाटा असतो. एखाद्या विषयासंबंधी मिळालेले तथ्य, तपशील हे माहिती असते. माहिती ही IQ असते. ज्ञान हे अनुभवनिष्ठ असते, जाणून घेतलेलं. जेव्हा माहिती आपण अनुभवाच्या कसोटीवर टिकते, प्रयोगाच्या कसोटीवर टिकते, वेगवेगळ्या कसोटीवर, ज्ञानाच्या ज्या कसोट्या आहेत त्या कसोटीवर जेव्हा माहिती टिकते तेव्हा माहितीचं ज्ञानात रूपांतर होते, माहितीला ज्ञानाचं स्वरूप प्राप्त होते. ऐकून, वाचून, पाहून जे मिळते ती माहिती असते. ज्ञान हे चिंतन, अभ्यास, अनुभव, प्रयोग, विश्लेषण यातून मिळते. माहिती ही अपूर्ण ज्ञान असते, तर ज्ञान हे परिपूर्ण माहिती असते. माहितीवर जेव्हा प्रक्रिया केली जाते, संस्कार केले जातात, त्याची तपासणी केली जाते, निष्कर्षापर्यंत जेव्हा माणूस येतो, म्हणजे माहितीला प्रक्रिया, संस्कार, तपासणी, निष्कर्ष, प्रयोगाची गरज असते, तेव्हा तिचं ज्ञानात रूपांतर होतं. माहितीवर प्रक्रिया केल्यानंतर जो निष्कर्ष निघतो त्याला आपण ज्ञान म्हणू शकतो. माहिती ही अशी संघटित स्वरूपात नसते, थोडी अर्धवट असते. आता आणखीन एक उदाहरण तुम्हाला दिल्यानंतर माहिती आणि ज्ञानातला फरक कळायला थोडीशी मदत होऊ शकते. आता मला पोहण्याचं ज्ञान आहे असं एक व्यक्ती म्हणाला, एक म्हणाला की मला पोहण्याची माहिती आहे असं म्हणाला. एक जण म्हणाला मला गाडी चालवण्याचं ज्ञान आहे म्हणाला, आणि एक जण म्हणाला गाडी चालवावी कशी त्याची मला माहिती आहे म्हणाला. आता गाडी पोहण्याचं ज्ञान आणि पोहण्याची माहितीचं आपण थोडक्यात विश्लेषण करू, थोडं स्पष्टीकरण करू. आता पाण्यामध्ये उडी मारावी, हातपाय हलवावे, हे झाली माहिती. आता तुम्हाला पोहताच येत नाही आणि तुम्ही पाण्यामध्ये उडी मारली आणि तुम्ही एकदम काय जाता, बुडाला जाता, बऱ्याचदा बरंच खाली जाता, तेव्हा गोंधळून जाता, घाबरून जाता, आणि त्याच्यातून बऱ्याचदा मृत्यू पण येऊ शकतो. केवळ माहितीने जमणार नाही, तर त्याच्यासाठी ज्ञान असणं म्हणजे काय, त्यानं ते पोहाव कसं हे शिकलेलं आहे, अनुभव घेतलेला आहे. गुरुच्या सहवासामध्ये, प्रशिक्षकाच्या सहवासामध्ये त्याला ज्ञान आलेलं आहे, प्राप्त झालेलं आहे. ज्ञानाने आत्मविश्वास वाढतो, माहितीने आत्मविश्वास वाढेलच याची काही खात्री नाही. जेव्हा तुम्हाला समजा उदाहरण आहे, तुम्हाला एक महिनाभर शिकवलेलं आहे विमान कसं चालवावं, सगळी माहिती दिलेली आहे तुम्हाला, मग तुम्ही डायरेक्ट जाऊन विमान चालवू शकता का? नाही, मी आता कॉन्फिडन्स आलं, विमान चालवतो. त्याचं प्रशिक्षण घ्यावं लागतं. प्रशिक्षणातून, शिक्षणातून, अनुभवातून ज्ञानाचा उदय होत असतो. त्यासाठी त्यातली जोड लागते अनुभवाची. IQ माहिती म्हणजे ज्ञान नव्हे, ही गोष्ट आपण लक्षात. माहिती हे ज्ञानाचं बीज आहे, पण वृक्ष नाही.
माहिती ही ऐकीव असते, परिस्थितीवर आधारित असते, मनस्थितीवरही ती अवलंबून असते. म्हणून माहितीवर तेवढा विश्वास ठेवता येत नाही. माहिती सत्य असू शकते किंवा असत्य असू शकते. ज्ञान हे असत्य असत नाही. म्हणून माहितीवर आधारित निर्णय घेतले जात नाहीत. माहिती मिळाली म्हणजे शहाणी माणसं निर्णय घेत नाहीत, ते तपासून पाहतात. माहितीला तपासल्याशिवाय निर्णय घेत नाहीत शहाणी माणसं. आणि गुडघ्याला बाशिंग बांधलेली उतावीळ माणसं माहिती म्हणजे ज्ञान समजून निर्णय घेऊन टाकतात. आता माहिती आताच तुम्हाला मी सांगितलं, सत्य असू शकते किंवा खोटे असू शकते. माहितीला जेव्हा अनुभवाचं स्वरूप प्राप्त होते ते ज्ञान असते. आता पुन्हा एकदा सांगतो, आताच सांगितलं, एखाद्या व्यक्तीकडे वाहन चालवण्याची माहिती आहे म्हणजे तिला ज्ञान आहे असं नाही. आता नॉलेज काय असतं? तरी नॉलेज म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, तर समज, आकलन, जाणीव, विवेक. ज्ञान म्हणजे त्या माहितीचं आकलन, त्याचा योग्य अर्थ लावण्याची जेव्हा आपल्याकडे क्षमता येते. माहितीचे विश्वसनीय स्वरूप म्हणजे ज्ञान. माहितीचे विश्वसनीय स्वरूप जेव्हा आपल्याला जाणवते तेव्हा आपल्याला त्याचं ज्ञान झालेलं असतं. जाणीव होणं हा ज्ञानाचा भाग आहे. माहिती होणं किंवा काहीतरी कानावर ऐकायला आलं म्हणजे ते ज्ञान नाही. आता उदाहरणार्थ थोडंसं हल्लं, तुमची बाज थोडीशी हल्ली, झोपेत आहात आणि बाज थोडीशी हल्ली, कुणी हलवली का भूकंपानं हल्ली, का भिंतीला कोणी धक्के देत होतं किंवा भिंतीवर फार मोठं वजन कोणीतरी टाकलं त्यामुळं भिंत हल्ल्यामुळं तुमची बाज हल्ली. हे सगळं जाणून घेणं, त्याची कारणं जाणून घेणं, कारण मीमांसा समजून घेणं म्हणजे ज्ञान आहे. उगाच हल्ली असेल, कशानं का हल्ला, कशानं हल्ली की बाबा हल्ली, माहितीच नाही पूर्णतः. सत्य त्याचं स्वरूप आपण समजून घेतलं नाही तोपर्यंत माहितीला ज्ञान म्हणून मिरवता येत नाही. ज्ञानामुळे काय, ज्ञान हे कसं असते माहिती आहे का, त्याला योग्य आणि अयोग्य यातील फरक समजतो ज्ञानामुळे. काच चमकली म्हणजे तो हिरा असतो का? नाही. चमकणारा हिरा असतो म्हणला आणि काचेलाच हिरा समजून घेऊन आला एक जण. लक्षात आलं? म्हणजे चमकणारा पदार्थ हिरा असतो ही झाली माहिती. पण सगळं चमकणारे हिरे नसतात. हिरा असतो आणि हिरा अशा पद्धतीचा असतो आणि त्याचा तुम्ही अनुभव घेतलेला असेल, त्याला स्पर्श करून बघितलेला असेल, डोळ्यांनी पाहिलेला असेल, हिऱ्याच्या कसोटीवर त्याला हिरेपणा तपासलेला असेल, त्याला फोडून बघितलेला असेल. काचेला फोडून बघा आणि हिऱ्याला फोडून बघा, फरक जाणवतो तुम्हाला. हे सगळे प्रयोग करून पाहिल्यानंतर जेव्हा ही हिरा नाही किंवा हा हिरा आहे याची जेव्हा माणसाला स्पष्ट जाणीव होते तेव्हा त्याला आपल्याला हिऱ्याचं ज्ञान आहे असं त्याचा अर्थ होतो. आणि मग ह्या ज्ञानामुळे काय होते माहिती आहे, माणसाचा जगण्यामधला आत्मविश्वास वाढतो. ज्ञानामुळे
मग जगण्यातला आत्मविश्वास वाढतो. सत्य पुरावे जेव्हा हाती येतात तेव्हा माणूस घाबरत नाही. सत्य पुरावे जेव्हा माणसा हे ज्ञानाचेच घटक आहेत. म्हणून माणसाकडे जेव्हा जे ज्ञानी माणूस असतो तो स्थिर असतो. ज्ञानी माणूस हा स्थिर असतो. सत्य सत्यासी मन केली ग्वाही, मानिले नाही बहुमता. हे ज्ञानी माणसाचं लक्षण आहे. संत तुकोबारायांनी सांगितलं. माहिती काही सांगत राहतात लोक. तुकोबारायाबद्दल अफवा पसरत होते, पण सत्य काय हे मला माहिती आहे, मला जाणीव आहे, मी ते जगतो आहे. आणि त्याच्यामुळं सत्य सत्यासी मन केले ग्वाही, साक्षीदार मन आहे माझं, माझी जाणीव आहे साक्षीदार. त्यामुळं या बहुमताची मी पर्वा करत नाही. बदनामीचे अनेक प्रयोग झाले, तू ढळला नाहीस, अजून त्यांना कळला नाहीस. बदनामीचे अनेक प्रयोग झाले, तू ढळला नाहीस, अजून त्यांना कळला नाहीस. हे कळणं ज्ञान आहे. आणि उचलली जीभ लावली टाळूला बोलणं ही माहिती आहे. तर मी मित्र, त्यामुळे ज्ञान घेण्यासाठी अनुभव घ्या, अभ्यास करा, वाचन, निरीक्षण, चर्चा, संवाद, चिंतन, मनन, यातून ज्ञान मिळत असतं. हे दूध आहे. दूध म्हणजे तूप आहे काय? नाही. दुधावर जेव्हा वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जातात तेव्हा त्याला तुपाचं स्वरूप येतं. म्हणजे माहितीवर जेव्हा जे प्रयोग करून त्याला तपासून अनुभवाच्या कसोटीवर, सत्याच्या कसोटीवर तपासणी होते, तेव्हा ज्ञानाचं माहितीला स्वरूप प्राप्त होते. ज्ञान हे सखोल आणि अर्थपूर्ण असते. आणि ज्ञानाच्या आधारे सत्य समजते. कोणी सत्यालाच ज्ञान म्हणतात. माहितीच्या आधारे सत्य, माहितीचा आधार सत्य असेल असं नाही, पण ज्ञानाचा आधार मात्र सत्यच असतो. ही गोष्ट आपण स्पष्टपणे लक्षात ठेवली पाहिजे. तर मित्रो, या संदर्भानं मला जे काही सांगता आलं ते सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं ज्ञानाने समृद्ध बना. तुम्हाला कुठलीही परिस्थिती हिलावून टाकत नाही, हिलावून सोडत नाही. अर्धवट ज्ञान म्हणजे माहिती असू शकते. परिपूर्ण माहिती म्हणजे ज्ञान असते. म्हणून ज्ञान घ्या. ज्ञानाने माणूस समृद्ध होतो. शिक्षणातून ज्ञान आलं पाहिजे. केवळ माहिती आल्यामुळं आत्मविश्वास नाही. तरुणांमध्ये का आत्मविश्वास नाही आहे? त्यांना अनुभवाचं अधिष्ठान नाही, चिंतनाचं अधिष्ठान नाही, अभ्यासाचं अधिष्ठान नाही. चिंतन, मनन, निष्कर्ष, सत्यता हे सगळं काही पाहत नाही. त्यामुळं त्यांच्यात कॉन्फिडन्स नाही. आता उदाहरणार्थ ही गोष्ट सत्य आहे. बघा, एखाद्याला तुम्ही मुलाखतीमध्ये याचा बऱ्याचदा उपयोग होत असतो. एखाद्या मुलाला ज्ञान असेल ना, तो कॉन्फिडन्स नमते, हे माझंच राईट आहे, हे माझ्या दृष्टिकोनातून हे योग्य आहे. त्याला किती अयोग्य ठरवण्याचा प्रयत्न जर केला, त्याची कसोटी पाहताना तो म्हणतो नाही, हेच सत्य आहे, हेच खरं आहे. हे त्याचं ज्ञान आहे. नाही तसं काय, मग मला काय माहित आहे, मी वाचलेलं, मी ऐकलेलं, मन बाबा, हे माहिती असतं. हे मन बाबा असले मन बाबा होऊन फिरता कुठे. तर म्हणून मी सांगेल की ज्ञानाने समृद्धता आली पाहिजे. तथागतांनी सांगितलेलं आहे, तुम्ही वाचलेलं असेल तर वाचलेलं आहे म्हणून सांगा.
ऐकलेलं असेल तर ऐकलं म्हणून सांगा. कारण का तर ही माहिती आहे. अनुभवलेलं असेल तरच अनुभवलंय म्हणून सांगा, कारण ते ज्ञान आहे. कारण माणसं जणू काही मला दिव्य ज्ञान प्राप्ती झालं अशाच पद्धतीने एखाद्या घटनेविषयी सांगत राहतो. जणू काही त्यांचे साक्षीदार होते. जणू काही ते साक्षीदार होते. अपघातात एखाद्याचा मृत्यू झाला ही माहिती आहे, पण अपघात कोणाच्या चुकीमुळे झाला हे सगळं समजून घेणं हे ज्ञान आहे. मित्र, अशा अनेक विषयाबद्दल आपण बोलत राहणार आहोत. तुम्हाला जर यातलं काही योग्य वाटलं तर ते स्वीकारा. म्हणजे अयोग्य वाटत असेल तर नका स्वीकारा. धन्यवाद. पुन्हा भेटू.